नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म कसा भरायचा तेच आपण आज बघणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म मोबाईलवर पण भरता येतो। सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे आणि प्ले स्टोरवर आल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचं आहे नारी शक्ती म्हणून। तर मी इथे सर्च करतो। नारी शक्ती म्हणून सर्च करायचा आणि हे ॲप येणार, तर तुम्ही हे ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आणि ओपन करायचं। ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असे दिसणार। हे असे आल्यानंतर तुमची इथं तुम्हाला बघा नारी शक्ती दूध हे ॲपमध्ये आपले स्वागत आहे आणि समोर जायचं आहे। नारी शक्ती दूध ह्या ॲपमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तेच सांगत आहे आणि डन करायचं। आणि इथे सर्वात पहिले आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मी मोबाईल नंबर टाकला आहे आणि इथे ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे। सर्व हे वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वीकारा यावर क्लिक करायचं आणि आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन झालेलं आहे। आता मला एक OTP येणार, तो OTP इथे टाकायचा आहे। मी OTP टाकलेला आहे आणि व्हेरीफाय करून घेतो। जर आपण व्हेरीफाय केलं नसेल तर व्हेरीफाय करून घ्या आणि OTP यायला वेळ पण लागू शकतो। बघा मित्रांनो, OTP आपला सक्सेसफुल झाला आहे आणि इथे आपण दाखवत आहे आपली माहिती भरण्यात इथे क्लिक करायची आहे आपल्याला। तर आपण इथे बघा मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला इथे तुमचं नाव भरायचं आहे, त्यानंतर तुमची ईमेल ID, त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो लिहायचा आहे, त्यानंतर तालुका द्यायचा आहे, त्यानंतर तुमचं नारी शक्ती कोणचे आहे, सामान्य महिला समूह सर्व बचत गट अध्यक्ष सर्व इथे लिहिलेलं आहे। तर आपण गृहिणी याच्यावर क्लिक करायचं आणि अपडेट करायचं। अपडेट केल्यानंतर थोडा लोड घेणार आहे। आणि सर्व झालेलं आहे। आता आपल्याला इथे योजना बघायची आहे कोणकोणत्या आहेत। इथे सर्व दिलेलं आहे आपल्याला। हमीपत्र पण डाउनलोड करते। आपली प्रोफाईल पूर्ण झालेली आहे। आता आपण इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवर क्लिक करायचं आहे। या योजनेवर क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात पहिले तुमचे नाव लिहायचे आहे, महिलेचे नाव, त्यानंतर पतीचे नाव, त्यानंतर जन्मतारीख, त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा द्यायचा आहे, तो जिल्हा असेल सेव, आणि इथे गावात असेल तर गाव, नाही शहर असेल तर शहर लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ग्रामपंचायत द्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड, त्यानंतर पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, शासन इतर विभागातील राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेत आहात का, तुम्ही कोणता घेत असाल तर ते पण तुम्हाला इथे सांगावं लागेल। आणि तुम्हाला मेन म्हणजे तुमचं इथं बँकेचं खातं असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे हे डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा प्रमाणपत्र, अर्जदार हमीपत्र मी तुम्हाला दाखवला, आणि बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, एवढे डॉक्युमेंट लागणार आहे। आणि इथे स्वीकारा म्हणून क्लिक करायचं आणि माहिती जनत करा। यानंतर भरल्यानंतर तुमचा फॉर्म भरला जाणार आहे। तर मित्रांनो, असा हा फॉर्म भरायचा आणि काही अडचण आल्यास आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। धन्यवाद मित्रांनो।